नमस्कार. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हा कायदा पास करण्यात आला. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणामधून समजलं की हा कायदा धर्म स्वातंत्र्य देण्याचं काम करतोय आणि प्रत्येक व्यक्तीच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्मांतर बंदीच्या विरोधामध्ये हा कायदा काम करेल. माननीय मुख्यमंत्री साहेब, तुमचा पक्ष बीजेपी त्याच्या मातृसंघटना RSS विश्व हिंदू परिषद यांच्यावरती बंदी घाला, यांना अमेरिकेत येण्यास मज्जाव करा, यांची प्रॉपर्टी सील करा असं मी म्हणत नाहीये. तर USCIRF अर्थात युनायटेड स्टेट कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम म्हणजे जागतिक धर्म स्वातंत्र्य आयोग आहे. या अमेरिकेच्या आयोगानं अमेरिकेला अशी शिफारस केली आहे. त्याचं कारणही त्यांनी दिलं आहे की ते म्हणतायत महाराष्ट्रामध्ये 17व्या शतकातील मुघल बादशहाच्या कबरीवरून वाद निर्माण करणं आणि त्यातून मुस्लिम समाजाला टार्गेट करणं, त्यासोबतच ओडिसामध्ये 20 ख्रिश्चन फॅमिलीचं हिंदूमध्ये धर्मांतरण करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावरती अटॅक करणं, मॉबनं त्यांच्यावरती हल्ले करणं, हे काम RSS सारखी संघटना त्यांच्यावरती बंदी घाला अशा पद्धतीच्या आयोगाच्या शिफारशी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, आपण जो कायदा आज विधानसभेमध्ये मांडला त्यावेळेस तुम्ही स्पष्टपणाने सांगितलं धर्म कुठलाही असो प्रत्येक धर्माचं रक्षण झालं पाहिजे आणि धर्मांतर बंदी झाली पाहिजे. साहेब, यासाठी धार्मिक संघटना ज्या कट्टरतावादाला बळ देतात, इतरांच्या धर्म स्वातंत्र्यावरती गदा आणतात, मॉबच्या माध्यमातून संघटनांच्या माध्यमातून इतरांचं धर्म स्वातंत्र्य हक्क हिरावून घेण्याचं काम करतात आणि इतरांच्या धर्माला टार्गेट करण्याचं काम करतात. सर्वच धर्मातील वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांची यादी काढून त्याच्यावरती बंदी तुम्ही आणणार आहेत का? कारण जोपर्यंत त्यांच्यावरती बंदी येत नाही तोपर्यंत कुणाच्याच धर्म स्वातंत्र्याचं रक्षण होणार नाही, धार्मिक हक्काचं रक्षण होणार नाही. तेव्हा आपण या संघटनांची नावं घोषित करून त्यांच्यावरती बंदी आणणार का? मगच तुम्ही खऱ्या अर्थानं सर्व धर्मियांचे रिअल हिरो म्हणून ओळखले जाल. धन्यवाद.